गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पार्ट फर्स्टचा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन टॉपिक आपलं सुरू केलेलं आहे बघा. त्याच्यामध्ये लास्ट लेक्चर आपण त्याचा थेरम एक बघितला. कोणता थेरम होता? तर हे जी इक्वेशन आहे ax² + 2hxy + by² = 0, हे काय आहे? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे. पण अजून काय आपण त्या थेरममध्ये बघितलं बघा की हे जे इक्वेशन आहे ax² + 2hxy हे काय रिप्रेझेंट करते? पेअर ऑफ लाईन, दोन लाईनचं हे कंबाईन इक्वेशन आहे. अशा दोन लाईन ज्या ओरिजिनमधून पास होतात. रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन म्हटलं आहे. लक्षात ते सगळ्यांच्या. मग आता आपल्याला काय बघायचं आहे बघा याच्यामध्ये, म्हणजे हा थेरम एक बघितला. परत आपण ते लाईनचे 6 फॉर्म बघितलेत. अगोदर 11th ऑलरेडी बघितलेत. परत ते आपण रिवाईज पण केलेत. परत हा जो थेरम आहे तो बघितला. मग या सगळ्याचा यूज करून आपल्याला एक्झरसाईज जी आहे ती सुरू करायची आहे बघा. एक्झरसाईज नंबर आहे 4.1. हां, एक्झरसाईज नंबर काय आहे? 4.1. क्वेश्चन काय सांगितलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 1 दिला आहे. फाइंड द कंबाईंड इक्वेशन. फाइंड द कंबाइंड इक्वेशन of the following pair of lines. Find the combined equation of the following pair of lines. कंबाईन इक्वेशन कसं ते पण आपण बघितलेलं आहे. कंबाईन इक्वेशन किंवा जॉईंट इक्वेशन असं म्हटलं जातं. ते काय असतं? u × v = 0 असतं. मग याच्यामध्ये दोन लाईन दिलेल्या असतात. एक u लाईन असेल आणि दुसरी v लाईन असेल. दोन्हींचं कंबाईन इक्वेशन फाइंड करायचं असतं. बरोबर आहे का? मग ते आता आपण फाइंड करूया. फर्स्ट एक्झाम्पल दिले आहे बघा. फर्स्ट एक्झाम्पल दिलं आहे 2x + y = 0 अँड 3x - y = 0. अशी दोन इक्वेशन्स दिल्यात बघा. 2x + y = 0 आणि 3x - y = 0. मग आता याच्यामध्ये आपल्याला एक u लाईन म्हणजे ही पहिली लाईन घ्यायची आणि v म्हणजे दुसरी लाईन घ्यायची. मग आता डायरेक्ट काय करायचं? कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स. बाकी काय लिहित बसायचं नाही आहे. बाकी काय सॉल्व पण करावं लागत नाही. कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन किंवा गिवन लाईन इज काय येणार ते? u × v = 0. मग u लाईन म्हणजे पहिली घ्यायची. जे काय येणार? 2x + y × v लाईन म्हणजे सेकंड. 3x - y आणि = काय लिहायचं? 0 लिहायचं. मग हे फक्त आता दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन, नेहमी जसं आपण ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करतो तसं करायचं. काय येणार? 2x × 3x किती येईल? 2 × 3 6x² येईल. परत 2x × y म्हणजे काय येईल? -2xy येईल. परत y × 3x म्हणजे किती येईल? ते 3xy येईल. आणि लास्ट काय राहिलं बघा? +y आणि × -y म्हणजे किती येणार आहे? y² येईल. आणि = काय राहिलं बघा? 0 राहील. म्हणजे मिळालं काय? 6x² - 2xy + 3xy. हे फक्त आता इथे ॲडिशन करायची म्हणजे किती येईल बघा? 6x² + xy - y² = 0. हे काय मिळालं? त्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन मिळालं. 6x² + xy आणि मायनस काय आला? y². हे त्या दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन मिळालं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. सेकंड दिलेलं आहे. पासिंग थ्रू पॉईंट दिला आहे. पासिंग थ्रू पॉईंट काय दिलं आहे बघा? 2, 3. अशा दोन लाईनचं इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे ज्या दोन लाईन 2, 3 या पॉईंटमधून पास होत आहेत. हां, आणि काय सांगितलं आहे बघा? पॅरलल टू द कोऑर्डिनेट ॲक्सिस. कोऑर्डिनेट ॲक्सिस म्हणजे दोन लाईन ज्या 2 आणि 3 या पॉईंटमधून पास होत आहेत. त्या कशाला पॅरलल आहेत? कोऑर्डिनेट ॲक्सिसला. मग आपण जर याची रफली जर तशी डायग्रॅम बघितली तर काय येईल बघा? डायग्रॅम इथे मी साईडला डायग्रॅम पाहिजे तर ड्रॉ करून दाखवतो. हां, आता पहिला पॉईंट घ्यावा लागेल आपल्याला 2 आणि 3.
एक्स ॲक्सिसवरती 2 आणि वाय ॲक्सिसवरती 3, म्हणजे इथं आला का तो पॉईंट. त्या दोन लाईन या पॉईंटमधून पास होत आहेत आणि कशाला पॅरलल आहेत, एक्स आणि वाय ॲक्सिसला पॅरलल आहेत. म्हणजे असेल एक लाईन इथून पास होईल आणि ही दुसरी लाईन इथून पास होईल. हे ते लक्षात सगळ्यांच्या. हा पॉईंट काय आहे 2,3. एक्स ॲक्सिस आहे हा आणि हा वाय ॲक्सिस आहे, इथं ओरिजिन आहे. मग यांचे इक्वेशन्स काय येणार या दोन लाईनचे, या दोन लाईनचे इक्वेशन्स काय येतील लक्षात येते का बघा. कोऑर्डिनेट ॲक्सिसला पॅरलल आहे त्यामुळे एक काय येईल, एका लाईनचं इक्वेशन x = 2 येईल आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय येणार आहे x = 2 आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय येईल y = 3 येईल. एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसला पॅरलल असल्यामुळं त्यांचे इक्वेशन कसे येणार, म्हणजे काय येणार बघा. मग इक्वेशन आपल्याला अगोदर सांगावं लागेल काय आहे इक्वेशन ते. इक्वेशन्स बघा, इक्वेशन्स ऑफ लाईन्स पासिंग थ्रू पॉईंट. पासिंग थ्रू पॉईंट कोणता आहे तो 2,3 अँड पॅरलल टू कोऑर्डिनेट ॲक्सिस, बरोबर आहे. and parallel to coordinate axis, therefore सुरुवात इक्वेशन्सने केली ना, इक्वेशन्स इथं आर येईल काय येईल इक्वेशन, मग x = 2 येणार, x = 2 आणि दुसरं इक्वेशन काय येईल y = 3 येईल. हां लक्षात येते सगळ्यांच्या. पण आपल्याला u आणि v इक्वेशन पाहिजे, असं घेऊन चालेल का x = 2 आणि y = 3. इथं काय करावं लागेल आपल्याला, x - 2 = 0 अँड y - 3 = 0 असं घ्यावं लागेल. लक्षात येते का बघा. x - 2 = 0 आणि y - 3 = 0. मी ही दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाली. मी ही दोन इक्वेशनवरून आपण कंबाईन इक्वेशन फाइंड करू शकते. काय येणार बघा मग पुढं, देअरफॉर कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स इज काय येणार ते, पहिल्या लाईनचं इक्वेशन x × 2, दुसऱ्या लाईनचं इक्वेशन पहिल्या लाईनचं इक्वेशन x - 2, दुसऱ्या लाईनचं इक्वेशन इंटू त्याला y - 3 आणि = काय मिळेल 0. मग हे सिम्पल करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं, x × y येईल, परत x न 3ला मल्टिप्लाय करायचं, -3x, परत 2 न yला -2y आणि मायनस मायनस हे काय होईल 6 = 0. हे काय आता इथं ॲडिशन वगैरे काय करता येत असेल तर करायचं, नसेल तर ते ॲज इट इज राहील. हां लक्षात येते सगळ्यांच्या. पुढे जायचं आहे आपल्याला. यातला आता नेक्स्ट एक्झाम्पल, थर्ड एक्झाम्पल बघूया आपण. बघा, पासिंग थ्रू सेम पॉईंट आहे 2, 3. इथं जो घेतलेला आपण तोच पॉईंट आहे 2, 3 अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स, परपेंडिक्युलर आहे बघा, म्हणजे या पॉईंटमधून पास होत आहेत आणि दुसऱ्या दोन लाईनला परपेंडिक्युलर टू द लाईन्स. दुसऱ्या दोन लाईनला म्हणजे काय बघा, ते 3x + 2y - 1 = 0 अँड x - 3y + 2 = 0. अशा दोन लाईनचे इक्वेशन आपल्याला फाइंड करायचं आहे, ज्या दोन लाईन 2,3 या पॉईंटमधून पास होत आहेत. आणि त्या दोन लाईन दोघी सेपरेट परपेंडिक्युलर आहेत. कशाला, तर एक लाईन या पहिल्या लाईनला परपेंडिक्युलर आहे आणि एक या लाईनला परपेंडिक्युलर आहे. दोन्ही वेगवेगळ्या लाईनला परपेंडिक्युलर आहेत. हां तर आता त्यांची इक्वेशन्स आपल्याला फाइंड करावी लागते. मग मी आता 11th तुम्हाला काय सांगितलेलं, 11th रिव्हिजन जेव्हा आपण घेतली तेव्हा म्हटलेलं बघा, ते लाईनचे जे फॉर्म आहेत ते आपल्याला यूज होणार होते. लाईनचे फॉर्म कोणते होते, स्लोप पॉईंट फॉर्म, स्लोप इंटरसेप्ट फॉर्म वगैरे ते लागणार होते, बरोबर आहे. आता इथं अगोदर आपल्याला दोन लाईनची इक्वेशन्स फाइंड करायचे आहेत. त्यासाठी
त्या दोन लाईन या पॉईंटमधून पास होत आहेत. म्हणजे लाईनसाठी आपल्याला जे इक्वेशन फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला लागेल तो कोणता लागेल, तर अशा लाईन ज्या पॉईंटमधून पास होतात तो फॉर्म्युला लागेल. बरोबर आहे. मग पॉईंटवरनं फॉर्म्युला काय येणार, 2 पॉईंट फॉर्म एक आहे आणि स्लोप पॉईंट फॉर्म एक आहे. मग इथं 2 पॉईंट फॉर्मचा यूज होईल का, नाही आहे. लाईन एकाच पॉईंटमधून पास झाल्या त्यामुळे 2 पॉईंटचा यूज होणार नाही आहे. त्यामुळे कोणता फॉर्म यूज होणार, स्लोप पॉईंट फॉर्मचा आपल्याला यूज करावा लागेल. हां, मग आता स्लोप पॉईंट फॉर्म जर यूज करायचा असेल तर आपल्याला पॉईंट माहिती आहे कोणत्या पॉईंटवरून पास होतात, पण स्लोप माहिती आहे का त्या दोन लाईनचा, नाही आहे. अशा दोन लाईन ज्या या पॉईंटमधून पास होत आहेत आणि यांचा आपल्याला स्लोप काढायचा. आता त्या दुसऱ्या दोन लाईनचा स्लोप काढायचा आहे, पण अजून एक इथं कंडिशन दिली आहे आपल्याला. काय दिले आहे की परपेंडिक्युलर टू द लाईन्स, म्हणजे ज्या दोन लाईनचं इक्वेशन फाइंड करायचं आहे त्या दोन लाईन या दोन लाईनला परपेंडिक्युलर आहे. म्हणजे पहिली लाईन या लाईनला, सेकंड लाईन या लाईनला परपेंडिक्युलर. त्यामुळे आपण काय करू शकतो आहे, दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर त्यांचे स्लोप काय असतात आपल्याला माहिती आहे. स्लोप काय असतो, m1 × m2 इज इक्वल टू काय असते, -1 असते. बरोबर आहे का. म्हणजे समजा जर आपण याच्यावरनं एक स्लोप माहीत असेल, m1 इज इक्वल टू माहीत असेल तर काय घेऊ शकते आपण, -1/m2 असं लिहू शकते ना मी. म्हणजे किंवा m2 इज इक्वल टू काय लिहू शकते, -1/m1. म्हणजे एक स्लोप माहीत असेल तर त्याच्यावरनं दुसऱ्या लाईनचा स्लोप आपल्याला फाइंड करता येते. m1 माहीत असेल तर m2 माहीत असेल तर m1 फाइंड करू शकते. तसं मग ही एक लाईन आणि जी आपल्याला लाईन फाइंड करायची आहे ती लाईन, ह्या दोन्ही एकमेकींना परपेंडिक्युलर आहेत. म्हणजे या लाईनचा स्लोप जर माहीत असेल तर जे लाईन आपण फाइंड करणार आहे त्या लाईनचा स्लोप आपण फाइंड करू शकतो. त्याच्यासाठी मी काय करणार बघा आता, मग आता पहिला या लाईनचा स्लोप फाइंड करावा लागेल, या लाईनचा पण स्लोप फाइंड करावा लागेल. पहिला ह्या दोन्ही लाईनचे स्लोप फाइंड करायचे आणि त्या स्लोपचा इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर काय दिसते, फक्त रेसिप्रोकल घेतलेलं असते. m1 इज इक्वल टू -1/m2 ना. म्हणजे साईन चेंज करून रेसिप्रोकल जर घेतला तरी पण चालते. म्हणजे प्रत्येक वेळी असं m1 इज इक्वल टू -1/m2 असं नाही लिहित बसलं तरीसुद्धा चालेल. मग आता मी काय करणार बघा, अगोदर या दोन लाईनचे स्लोप फाइंड करून घेऊया आपण. मग आता काय येणार स्लोप्स बघा, स्लोप ऑफ लाईन, पहिल्या लाईनचा स्लोप बघूया आपण. स्लोप ऑफ लाईन 3x + 2y - 1 इज इक्वल टू 0 इज, या लाईनचा स्लोप कसा फाइंड होणार. आता ही लाईन कोणत्या फॉर्ममधली आहे, ax + by + c इज इक्वल टू 0 या फॉर्ममधली आहे. तर त्या फॉर्ममध्ये जर असेल तर याचा स्लोप कसा फाइंड होतो, m इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे स्लोपसाठीचा, m इज इक्वल टू टॉपिकच्या सुरुवातीला आपण बघितलेलं m इज इक्वल टू -a/b असा फॉर्म्युला आहे स्लोपसाठीचा. जर लाईन जनरल इक्वेशनमधली असेल ax + by + c इज इक्वल टू 0 या फॉर्ममधली जर लाईन असेल तर आपण स्लोप कसा फाइंड करतो आहे, -a/b. म्हणजे काय येणार इज, a म्हणजे एक्सचा कोएफिशियंट, मायनस साईन एक्सचा कोएफिशियंट किती आहे 3, हां मायनस साईन दिलं, आणि b म्हणजे काय येणार वायचा कोएफिशियंट, तो किती आहे 2. म्हणजे या लाईनचा स्लोप किती मिळाला बघा आपल्याला, 3/2 मिळाला. गिवन लाईनचा स्लोप फाइंड करते बरं का आपण. पुढे आता दुसऱ्या लाईनचा स्लोप फाइंड करूया. स्लोप ऑफ लाईन x - 3y + 2 इज इक्वल टू 0 इज, ह्या दुसऱ्या लाईनचा स्लोप काय येईल बघा, या दुसऱ्या लाईनचा x - 3y + 2 इज इक्वल टू 0 या लाईनचा स्लोप ऑलरेडी मायनस साईन असतेच फॉर्म्युल्यामधलं. a म्हणजे एक्सचा कोएफिशियंट किती आहे 1 डिवायडेड बाय b म्हणजे किती आहे बघा -3 आहे. त्यामुळे स्लोप हा काय मिळेल, मायनस मायनस प्लस होईल, म्हणजे इथे व्हॅल्यू किती येईल 1/3 मिळेल. म्हणजे आपल्याला हे जे स्लोप मिळाले ते गिवन लाईनचे स्लोप आहेत बरं का. ज्या दोन लाईन आपल्याला दिलेल्या आहेत त्या दोन लाईनचे स्लोप्स आहेत. हां, मग आता रिक्वायर्ड लाईन ज्या आहेत ज्यांचे इक्वेशन आपल्याला फाइंड करावे लागतील त्या रिक्वायर्ड लाईनचे स्लोप यांच्यावरनं काय मिळणार, त्या रिक्वायर्ड लाईन या दोन लाईनला काय आहेत परपेंडिक्युलर आहेत. त्यामुळे त्यांचे स्लोप काय येतील, यांचे रेसिप्रोकल घ्यायचे. म्हणजे रिक्वायर्ड लाईन म्हणजे पाहिजे तर u आणि v म्हणूया आपण. नाव द रिक्वायर्ड लाईन्स किंवा स्लोप म्हणा, स्लोप ऑफ
रिक्वायर्ड लाईन्स सॉरी स्लोप नाही, त्याच्या अगोदर आपल्याला सांगावं लागेल की त्या दोन लाईन काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. या दोन लाईनला काय येणार बघा, द रिक्वायर्ड लाईन्स आर परपेंडिक्युलर, the required lines are perpendicular to the given lines. Required lines are perpendicular the required lines are perpendicular to given lines आहे. त्यामुळे काय येणार आता बघा, therefore slope of required lines u and v, त्या लाईनला आपण u आणि v लाईन असं कन्सिडर करूया. r काय येणार, ते स्लोप बघा परपेंडिक्युलर असल्यामुळे काय येतील, इथले जे स्लोप आहेत त्यांचे रेसिप्रोकल घ्यायचे. इथं किती आलं आहे, पहिल्या लाईनचा स्लोप -3/2 आहे, तर इथं u लाईनचा स्लोप काय येणार 3/2 आहे, त्याऐवजी किती येईल 2/3 येईल. आणि इथं मायनस साईन आहे त्यामुळे इथं काय येणार प्लस साईन येणार. हां, ॲड दुसऱ्या लाईनचा म्हणजे साईन पण चेंज करायचं. दुसऱ्या लाईनचा स्लोप काय येणार, फी लाईनचा स्लोप इथे किती आहे 1/3 आहे, तर इथे किती येईल 3/1, म्हणजे फक्त 3 लिहिला तरी चालते. आता इथं 1/3 प्लस आहे त्यामुळे इथे काय येणार त्याला मायनस साईन येणार. लक्षात येते सगळ्यांच्या, 2/3 आणि -3 हे रिक्वायर्ड लाईनचे स्लोप्स मिळाले. हां, पुढं आता therefore equation of lines u and v foods, त्यांचे स्लोप माहिती आहेत ना, स्लोप्स आर 2/3 अँड -3. त्या दोन लाईनचे आपल्याला स्लोप माहिती आहेत. अँड पासिंग थ्रू त्या कोणत्या पॉईंटमधून पास होत आहेत, 2,3 या पॉईंटमधून त्या पास होत आहेत. पासिंग थ्रू 2, 3 इज इक्वेशनचा मग तो फॉर्म्युला काय आहे, इक्वेशनसाठीचा फॉर्म्युला काय आहे बघा, तो असा आहे y - y1 = m इन ब्रॅकेट काय येणार x - x1 येईल. हां,